यांच्या एका स्टॅच्यूवरती आलो. हे बघा दिसतंय, हायवेला कनेक्टेड आहे. सायकल घेतली, 50,000 रुपये सांगितले, म्हणजे 50,000 व्हिएतनाम डोंग, म्हणजे होतात रुपये पूर्ण दिवसाचे. म्हटलं पाईक कधीपर्यंत फिरत राहू. गोप्रो चालू होत नाही आहे, नाहीतर तो छातीला बांधून माझ्याकडे माउंटिंग आहे त्याचं, तर ते हे करून तुम्हाला प्रॉपर सिटी व्ह्यू दाखवला असतं. इथलं पाईप सगळीकडे फुटलेले आहेत. डोंगर हा हायवे आहे आणि तो सिटीज रोड आहे. तिथे सायकल लागली. सायकल काय पूर्ण हलते. इंग्लिशमध्ये काय लिहिलेलं नाही आहे. सॉरी. एवढं तर समजतं की या सर्वांची नावं आहेत जे फायटिंग वीर होते वगैरे. काय अजून चालू आहे का बनवण्याचं. पांगतना म्हणून या जागेचं नाव आहे. मोठ्या दगडावरती लिहिलं आहे. आपल्याकडे अशी जर मोठा डोंगर असला असतं तर काय लिहिलं असतं तुम्ही सांगा. कारण डोंगर असो किंवा दरी असो काहीच सोडलं नाही. प्रत्येक ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट करतात आहे, पण इकडे त्या गोष्टी नाही आहेत. कदाचित कम्युनिस्ट गव्हर्मेंट असं. इवन मी एकसुद्धा फोटो बघितला नाही आहे की कोण लीडर आहे. म्हणजे ऑब्वियसली ज्यांचे फॉलोअर्स आहे, आता होचिमिन त्यांचा फोटो आहे, ओके, त्यांचे थॉट्स आहेत, सर्व आहेत. पण जे आत्ता रुलिंगमध्ये आहेत ना, त्यांचे कोणाचेच किंवा अपोजिशनमध्ये असू दे कोणाचेच हे नाही आहेत, बॅनर नाही आहेत, ना फोटो आहेत, ना काही डिटेल आहेत. इतकं बघायला भारी वाटतं. मिझोराममध्ये पण तुम्ही जर गेलात ना, तुम्हाला मिझोराममध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे बॅनर दिसतील, ओके, पण स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे तिथली मिझोराम गव्हर्नमेंटचे बॅनर भरपूर रेअर आहेत. म्हणजे एखादी कुठेतरी एखादी म्हणू शकत नाही, पण हां भरपूर रेअर आहे. ज्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं, गोव्यामध्ये बघायला मिळतं, तसं नाही. आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी बॅनर वाजतेच आहे. तिथे ते नाही आहे. एक शिकण्यासारखी गोष्ट काय की एक छोटंसं गाव असूनसुद्धा बऱ्या प्रकारे डेव्हलप केलं आहे. म्हणजे ज्यावेळी बस आतमध्ये आली ना, तेव्हा लिटरली मला थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं. म्हटलं सामान घेऊन जाणार कसं, पण नंतर विचार केला बाकीचे जणं पण आहेत. पण तो ऑनर बेस्ट होता. तो तर स्वतःहून ट्रान्सपोर्टेशन वगैरे मी पिकअप करायला येतो. चांगल्या सुविधा आहेत, खाण्याचे रेट कमी आहेत. इंटरनॅशनल ट्रीपमध्ये ह्या सर्व गोष्टी मिळून बेस्ट आहे. म्हणजे एक तुम्ही इंटरनॅशनल ट्रीपसुद्धा करता आणि ती बजेटली करताय. सगळं खाणंपिणं होऊन राहणं तुमचं जर दिवसाला एका माणसाच्या ग्रुपमध्ये असेल तर ऑब्व्हियसली कमीच भेटेल. कारण इथे प्रायव्हेट रूम अजून स्वस्त आहेत, 700 रुपयापासून सुरू होतात. पण प्रायव्हेट रूम करून काय करायचं. बघा ते दोघं जण जातात, ते पण माझ्याच हॉस्टेलमधले. हां बेस्ट आहे. काय करू, पुढे हायवेला जाऊ. नाही, गाड्या भरपूर आहेत आणि हॉर्निंग इकडे भरपूर आहे. ठीक आहे, दुसरीकडे बघतो कुठे काय. कॅमेरा पकडून हात पकडून सायकल हे नाही होत आहे बघ, हे पुरे हलते सायकल. तिची एक्सपायरी डेट संपत आले. ओके.